ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ದಡ್ಡಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ರಾಮಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಹತ್ತಿರ ಘಟಪ್ರಭಾ ನದಿ ದಡದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಆನೆ ಕರ್ನಾಟಕದ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾಮಗಳಾದ ದಡ್ಡಿ, ಮೊದಕ, ಶೆಟ್ಟಿಹಳ್ಳಿ ಹಾಗೂ ಸಲಾಮವಾಡಿ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗಡಿ ಗ್ರಾಮಗಳಾದ ಯತ್ನಟ್ಟಿ, ನಡಗಡ್ಡಿ ಗ್ರಾಮಗಳು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ತೋಟ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಆನೆ ಓಡಾಡುತ್ತಿದೆ. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಲು ಹೋದ ರೈತರು ಆನೆ ಕಂಡು ಭಯಭೀತರಾಗಿದ್ದರು. ए तिकडेच थांब रे, गाडीवाला कोण आहे? तिकडेच थांब म्हटलं तर कोण आहे? व्हिडिओ करायला बॅटरी थोडा कुठं अडकलंय ते? हे अडकलं नाही ते अजून खेळवायचं. व्हिडिओ करायला जरा इकडे जरा लाईट कोणाचा आहे? फ्लॅशला डाव मार. हत्ती आहे तो, हत्ती आहे. काय झालेलं? नशा विषय झालाय काय? हे सिंग अडकलाय. हे बघ, सिंग अडकलाय. जवळजवळ वर्षापासून आमच्या शिट्याळी, लम्मानवाडा, मरणवाडी, दड्डी भागात हत्तीने धुमागाळ घातलेला आहे. जवळजवळ वर्षापूर्वी बऱ्याच शिट्याळी शेतकऱ्यांचं नुकसान ऊसाचं पिकाचं केलं होतं. मोटरींचं, पाईपांचं मोडतोड केली होती, केळीची मोडतोड केली होती. हत्तीचं राहणीमान महाराष्ट्रातून कर्नाटकामधून महाराष्ट्रामध्ये एवढंच पाणी नसल्यामुळे नदीकाठी हत्तीची राहणावट आहे. आणि आता त्यानं तरी जवळजवळ आता काल रात्रीपासून दड्डी या भागाला रामलिंगेश्वर मंदिर या साईडला भांदुर्गेच्या शेतीकडे हत्तीची राहणवाळ आहे. आणि तरी शेतकऱ्यांचं बरंच या ठिकाणी नुकसान होत आहे. आणि महाराष्ट्राचे सुद्धा फॉरेस्टर या हत्तीसाठी हकलण्यासाठी दखल घेत नाहीत. आणि कर्नाटकेचे बी हत्तीला हकलण्यासाठी फॉरेस्टर दखल घेत नाहीत. तातडीने फॉरेस्टर येऊन या हत्तीला योग्य ते ठिकाणी उचलून लावून देण्याचा प्रयत्न करावा. आणि शेतकऱ्यांना जी रात्रीला पाणी वगैरे पाजण्यासाठी जाण्यासाठी जी भीती आहे ती दूर व्हावी, एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि हत्तीला लवकरात लवकर पळवावी अशी विनंती ग्रामच्या वतीने होत आहे. माझं नाव शिवाजी बुवा.